युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. संविधान जाळून टाका. संविधान कॉपी पेस्ट आहे, काही कामाचं नाही. जो अत्याचार करतो त्याला सजा होत नाही, तर येऊन जाऊन संविधानावर येतात. बघा कॉमेंट दिसून राहिले असेल तुम्हाला, काही हरामखोरांनी मला कॉमेंट केली. बघा, ज्याला संविधान मान्य नसेल त्याने पाकिस्तानात चाललं जावं, हे माझं मत आहे. ज्याला संविधान मान्य नसेल तर आपल्या घरी मनुस्मृती मानावी, हे माझं मत आहे. कॉमेंट का केला, काय केला, व्हिडिओ कडे वळूया. हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुमच्या घरी आई, बहीण, भाऊ असेल, कोणी असेल, त्याने हा व्हिडिओ पूर्ण बघा. हा जोड विनंती करतो. हे जे भारताचे संविधान आहे, हे जे भारताचे संविधान आहे, याने बोलायला शिकवलं. हा अधिकार दिला म्हणून या हरामखोऱ्याला कमेंट करता आली. ह्या ठिकाणी कमेंट, ह्या ठिकाणी मनुस्मृती लागू राहिली असती ना, तर कमेंट करू शकला नसता. हे लक्षात ठेवा. कारण या संविधानाच्या भरोशावर याने कमेंट केली, ना त्याचे हातपाय तुटले असते. हे लक्षात ठेवा. बाबासाहेबांचं संविधान एवढं खराब नाही आहे. अरे शुकर माना, तुम्हाला एवढं चांगलं संविधान भेटलं. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिल्यावर बाबासाहेब आंबेडकरांचं वक्तव्य एकच होतं की मी संविधान माझं कसंही असो चालवणारे, खराब असेल किंवा चांगले असेल तर संविधान चांगल्या पद्धतीने चालणार, आणि चालवणारे वाईट असेल तर संविधान कितीही चांगलं असेल तर ते संविधानाला तुमच्यासारखे हरामखोर लोक ते नाव ठेवणार म्हणजे ठेवणार. बघा, नाव ठेवून राहिले, कमेंट करून राहिले. जेव्हा अशोक खराच्या टेबलावर महिला बसल्या होत्या तेव्हा कोणीच आवाज उठवला नव्हता. आवाज उठवला नाही. जेव्हा आपल्या डोळ्यात बोट गेलं तर तुम्ही संविधानावर आवाज उठवता, संविधानावर बोट दाखवता. अरे तुमचे जे बापा आहे बसलेले मंत्री पदाच्या याच्यात, तेले तुम्ही बोट दाखव ना, का दाखवत नाही? काऊन गांडो छोटे मारते काय तुमच्या ते? हा, सरकार कोण चालून राहिलं? संविधानाच्या पुढे सरकार चालते, हे बरोबर आहे. पण चालवणारे कोण आहे? तुमचे बाप. काऊन तुमचे बाप चालून राहिले ना? तुमच्या बापाला म्हणा ना जाऊन का तुम्ही आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढी अवहेलना होऊन राहिले, अत्याचार होऊन राहिले, तर तुम्ही हा नराधमांना, भीमराव कांबळे सारख्या नराधमांना सजा का देत नाही? विचारा जाऊन. गांड फाटते तुमची आणि संविधानाला दोष देता. हा, आणि अजून काय म्हटलं त्यांनी? छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन असलं असतं, छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन असलं असतं तर मग काय, ज्याने कोणी अत्याचार केला तर त्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी, जेव्हा पहिले अत्याचार व्हायचे तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा चरंग्या करून ठेवायचा, चोरंग्या करून ठेवायचा. तर त्यांना माझं एकच म्हणणं आहे, महात्मा फुले हे बाबासाहेबांचे कोण होते? गुरु होते. आणि महात्मा फुलेंचे गुरु छत्रपती शिवाजी महाराज, आणि बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणि महात्मा फुलेंचे विचार हे आत्मसात घेऊन हे संविधान लिहिलेलं आहे. लक्षात ठेवा. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये जसा अंबानी त्याला एकच वेळा वोटिंग करता येतं, तर गरीबाला पण एकच वेळा वोटिंग करता येतं. समान अधिकार संविधानात दिलेला आहे. आणि काही हरामखोर लोक या संविधानाला लालचन लावून राहिले. समजत नाही, झाट मले पत्ते वाट सारखं काम चालू आहे. बाबासाहेबांच्या संविधानाला कोणी लालचन लावत असेल तर बोटे आपल्या देईल. लक्षात ठेवा. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान हे तुमच्यासाठी, आपल्यासाठी लिहिलं म्हणून बोलू शकून राहिलो आपण, नाही तर बोलता नसता आलं. आणि राहिला अत्याचार होऊन राहिला आपल्या महाराष्ट्रात, तर हे तुमचे बाप हे गद्द्यावर बसलेले आहे, गेले तुम्ही निवडून दिलं. कशासाठी दिलं? अत्याचार रोखण्यासाठी दिलं का अत्याचार करण्यासाठी दिलं? तर मग केले जाऊन बोला ना, जाऊन मोर्चे काढा ना, त्याच्यावर आंदोलन करा ना. काऊन गाण फाटते काय? आंदोलन करण्याची गाण फाटते काय? एवढा अत्याचार मालेगाव मध्ये पण अत्याचार झाला होता, इथं पण झाला. मग गाण फाटते काय करायची वेळेस? काढा ना मोर्चे, हा, आंदोलन करा ना, आम्ही आहे तुमच्या पाठीशी.
बाबासाहेबांचं एवढं मोठं संविधान आपल्याला दिलेलं आहे. हे आपलं हत्यार आहे. या हत्याराचा वापर करूनच आपण कुठलीही गोष्ट लढू शकतो. असे तुमच्यासारखे नाजायज लोक कमेंट करून संविधानाला दोष देतात. संविधानाला दोष द्यायला बंद करा हरामखोरांनो. त्या संविधानाच्या मात्र तुमचे घरचे खाऊन राहिले सुखानं. तुमची आई बहीण नोकरीवर आहे हे लक्षात ठेवा. तुमची आई मंत्रिमंडळात आहे, कलेक्टर आहे, पोलीस मध्ये आहे, कर्मचारी आहे. हे संविधानाचा भरोशावर. हे संविधान नसलं असतं ना तर तुमची आई पडद्यात राहिली असती, तुमची बहीण पडद्यात राहिली असती हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही त्याला लालचन लावता हरामखोरांनो. माझं बोलण्याचं तुम्हाला राग येते असेल कोणाला काय ते मला काही घेणं देणं नाही हरामखोरांनो. माझं डायरेक्ट मत आहे. जो संविधानाच्या विरोधात जाईन तो माझ्या विरोधात गेला. जो संविधानाच्या विरोधात जाईन तो बाबासाहेबांच्या विरोधात गेला. समजून जायचं. काय वाटतं नक्की कमेंट करून तुम्ही सांगा. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.